त्यानंतर मुंबई आणि पुण्यातल्या बातम्यांचा घेऊयात टॉप 20 आढावा। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 60व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दादरच्या चैत्यभूमीवर गर्दी उसळली आहे। देशभरातून आंबेडकरांचे अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले। थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे देखील डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर पोहोचलेत। वाहतुकीसोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय। दरम्यान नोटबंदीचा परिणाम या ठिकाणी सुद्धा दिसून आलाय। दरवर्षी 8 दिवसांपासूनच विविध आंबेडकरी स्टॉल्सनी फुलणाऱ्या या परिसरात यंदा मात्र तुरळकच स्टॉल दिसून येत आहेत। छगन भुजबळांना बॉम्बे हॉस्पिटलऐवजी जे हॉस्पिटलमध्ये हलवा असं पत्र तुरुंग अधीक्षकांनी दिलं आहे। भुजबळांना उपचाराची आवश्यकता असल्यास त्यांची पुढची ट्रीटमेंट ही जे होईल असं बॉम्बे हॉस्पिटलला लिहिलेल्या पत्रात म्हटलं गेलं आहे। बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भुजबळ आरामात गॅलरीत फिरत असल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती। त्यानंतर ईडीनं बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जाऊन याची शहानिशा देखील केली होती। जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मुंबईत बहुजन मुक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या मोर्चात सर्व रिपब्लिकन गटांसह दलित, मुस्लिम, इतर मागासवर्गीय आणि भटके विमुक्त प्रवर्ग सामील होतील अशी माहिती आयोजकांनी दिली आहे। ॲट्रॉसिटी कायद्यात कुठलेही बदल करू नयेत, मराठा आरक्षणाला देताना मूळ आरक्षणाला धक्का लावू नये या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाला शिवसेनेचे माजी आमदार बाबूराव माने आणि भाजपचे आमदार भाई गिरकर यांनीही पाठिंबा दर्शवला आहे। भारतीय नौदलाची INS बेटवा ही युद्धनौका दुरुस्ती दरम्यान उलटल्यानं 2 जवानांचा मृत्यू झाला, तर जहाजावरील 14 जणांची सुटका करण्यात आली। INS बेटवा ही युद्धनौका भारतीय बनावटीची युद्धनौका आहे। मुंबईतील नौसेनेच्या गोदीत या युद्धनौकेची डागडुजी सुरू होती। सोमवारी दुपारी युद्धनौकेला पुन्हा समुद्रात सोडताना युद्धनौका टेकूवरून घसरली। या अपघातात 16 जवान अडकले होते। यातील 14 जणांची सुटका करण्यात यश आलं, तर उर्वरित 2घांचा मृत्यू झाला। नोटबंदीबाबत 30 डिसेंबरनंतरही परिस्थिती कायम राहिली तर त्याची जबाबदारी मोदी सरकारची असेल असं शिवसेना खासदारांनी म्हटलंय। काल नोटबंदीच्या निर्णयाबाबत शिवसेनेच्या खासदारांनी RBIचे डेप्युटी गव्हर्नर R गांधी यांची भेट घेतली। नोटबंदीनंतर उद्भवलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी RBIनं युद्धपातळीवर प्रयत्न करावेत असं निवेदन सेनेच्या खासदारांनी दिलं आहे। गेली कित्येक वर्ष डबघाईला आलेली पुण्यातील रुपी बँक हळूहळू सुस्थितीत येते। मोदी सरकारच्या नोटबंदीनं बँकेचा फायदा झाला असून बँकेची थकीत कर्जवसुलीही वाढली आहे। त्यामुळे लवकरच सभासदांना त्यांचे थकलेले पैसे मिळतील अशी आशा निर्माण झाली आहे। 3 वर्षांपूर्वी रुपी बँकेतला घोटाळा उघडकीस आला होता। हजारो सभासदांचे लाखो रुपये बँकेत अडकून पडले होते। अनेकदा चक्रा मारूनही हे पैसे मिळत नव्हते। मात्र आता मोठ्या प्रमाणात बँकेत चलन जमा झाल्यानं आमचे पैसे परत मिळावेत अशी मागणी सभासदांनी केली आहे। सहकारी बँकांना चलन पुरवठा करण्याबाबत RBI गंभीर नाही असा आरोप करत काल पुण्यातल्या जिल्हा सहकारी बँक असोसिएशननं मोर्चा काढला। सहकारी बँकांना मोठ्या प्रमाणावर चलन तुटवड्याला तोंड द्यावं लागतंय, त्यामुळे ग्राहकांना कोणतीही सेवा पुरवणं अशक्य झालंय असा दावा यावेळी केला गेला। पुणे शहर आणि जिल्ह्यातल्या 97 सहकारी बँकांचे संचालक आणि कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते। मुंबईतील हवामान आणि संभाव्य पावसाचा अचूक अंदाज यावा यासाठी जोगेश्वरीतील वेरावली जलाशयाच्या जागेत डॉप्लर रडार बसवण्यात येणार आहे। सध्या कुलाबा येथील एक डॉप्लर रडार कार्यरत आहे, मात्र गगनचुंबी इमारतींमुळे कुलाब्यातील रडार यंत्रणेद्वारे निरीक्षणात अडथळे येतात। त्यामुळे मुंबईत दुसरं डॉप्लर रडार बसवणं अत्यावश्यक आहे। मात्र रडारसाठी महापालिका निश्चित जागा देत नसल्यानं ही प्रक्रिया बराच काळ रखडली होती। न्यायालयाने या ढिसाळपणाबाबत महापालिकेवर ताशेरे ओढले होते। अखेर महापालिकेच्या सुधार समितीनं निर्णय घेतल्यानं वेरावली जलाशयाच्या परिसरात 2 वर्षाच्या आत रडार उभे करण्यात येणार आहेत। लैंगिक गुन्ह्यांचे व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर करण्याच्या प्रकारांना आळा घालण्याबाबत सुप्रीम कोर्टानं गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट यांना नोटीस बजावली आहे। या प्रकरणी 9 जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयानं या कंपन्यांना दिलेत। बलात्कारासारख्या गुन्ह्यांचे व्हिडिओ काढून सोशल नेटवर्कवर हे व्हिडिओ पोस्ट होतात, यावर आळा घातला जावा अशी याचिका करण्यात आली होती। शाळेचं लोखंडी गेट अंगावर पडून एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना वाड्यात घडली आहे। पालघरच्या वाडा जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक 2 मध्ये शिकणारी तन्वी धानवा ही दुसरीत शिकणारी मुलगी मधल्या सुट्टीत खेळत असताना शाळेचं लोखंडी गेट तिच्या अंगावर पडलं आणि तिचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्यासोबतचे इतर 2 गंभीर जखमी झाले। त्या दोघांनाही उपचारांकरता ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। निकृष्ट बांधकाम आणि शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप पालकांकडून केला जातोय।
ठाणे शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करणाऱ्या पालिकेनं आपला मोर्चा मुंब्रा, डायघर आणि शीळ भागांकडे वळवलाय। या परिसरामध्ये केलेल्या धडक कारवाई 3 लेडीज बार, 10 लॉज, 20 हुक्का पार्लर्स आणि 400 पेक्षा जास्त गॅरेजेस भुईसपाट करण्यात आले। महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली शिरफाटा येथून पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात करण्यात आली। या कारवाईमध्ये शुभम लॉज, कोकण किंग, वर्षा लॉज, सागर लॉज, सचिन लॉज, साई विहार, रोहित लॉज, प्रेम लॉज, हनुमान लॉज तोडण्यात आले, तर बिस्ट्रो ग्रिलला, लीला बार, रॉकस्टार या लेडीज बारवर हातोडा चालवण्यात आला। नवी मुंबई महापालिकेनं करदात्यांच्या सोयीसाठी एका विशेष ॲप्लिकेशनची निर्मिती केली आहे। NMMC-E या कनेक्टच्या ॲपमुळे पालिकेची कर आकारणी सुलभ होणार आहे। तसंच या ॲपद्वारे नागरिकांच्या तक्रारी थेट मनपा अधिकारी आणि आयुक्तांसमोर पोहोचणार आहेत। एकूण 24 सुविधा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत। नागरिकांनी विविध डेबिट कार्ड, मास्टर क्रेडिट कार्डच्या माध्यमातून या ॲपद्वारे कर अदा करू शकतील। महाराष्ट्राची धाकटी जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जव्हारमध्ये मोठ्या उत्साहात चंपाषष्ठीचा उत्सव साजरा करण्यात आला। चंपाषष्ठीनिमित्त महाअभिषेक, होम हवन, तळी भंडारा आणि खंडोबाची भव्य मिरवणूक काढण्यात आली। येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषानं अवघं जव्हार खंडोबामय झालं होतं। जव्हार संस्थेचे राजे चौथे पतंगशहा यांच्यापासून हा उत्सव साजरा करण्यात येतोय। मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होताच खंडोबाच्या षडरात्रींचा सोहळा सुरू होतो। ज्यांना जेजुरीला जाणं शक्य होत नाही असे भाविक या धाकट्या जेजुरीत येऊन खंडोबाचं दर्शन घेतात।